डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी माझ्या आयुष्याची 55 वर्षे जर सरकारी नोकरीत असतो तर मला आता सेवानिवृत्ती होणे भागच पडले असते. परंतु मी माझ्या आयुष्यातील एकमेव ध्येयाखातीर बड्या पगाराच्या नोकऱ्या नाकारल्या आहेत. हे सांगत असताना पुढे बाबासाहेब म्हणतात, इकॉनॉमिक्स विषयातील प्रदेशातील पदवी घेऊन भारतात परतलेला मी केवळ अनुसूचित जातीमधून नव्हे तर संपूर्ण भारतातून पहिला होतो. मुंबईत पाय टेकताच मुंबई सरकारने मला राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापकपद स्वीकारण्याची विनंती केली. मी जर ती मान्य केली असती तर आज मला लठ्ठ पगार मिळाला असता. पण मी ती नाकारली, कारण सरकारी नोकर व्हायचे म्हणजे आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी काम करायच्या तुमच्या इच्छेवर स्वाभाविकच मर्यादा पडतात. त्यानंतर पुन्हा मी पुढील शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेलो. तेथून पात्रता संपादन करून आल्यावर पुन्हा मला जिल्हा न्यायाधीशाचे पद देऊ करण्यात आले. 3 वर्षात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर नेमण्याचे आश्वासनही त्यासोबत दिलेले होते. त्यावेळी मला धड 100 रुपयेही मिळत नव्हते. अत्यंत गरीब लोकांसाठी बांधलेल्या चाळीतील एका खोलीत मी तेव्हा राहत होतो. तरीही मी तो देकार नाकारला. जर मी ती नोकरी केली असती तर सुखवस्तूपणाची हमी मिळाली असती. पण माझ्या सहबांधवाच्या कल्याणाचे व उन्नतीचे प्रयत्न करण्याचे माझ्या आयुष्याचे ध्येय सफल करण्याच्या मार्गात त्या नोकरीमुळे अडथळे उत्पन्न झाले असते. या एकाच कारणाने मी नकार दिला. 1942 साली पुन्हा माझ्यासमोर एक पर्याय आला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी माझी नियुक्ती होऊ घातली होती. ती झाली असती तर मी आर्थिकदृष्ट्या तर श्रीमंत झालोच असतो, शिवाय 10 वर्षांनंतरच्या सेवेनंतर मी सुखाची जिंदगी जगली असती. पण माझ्या लहानपणापासून जेव्हा मला आयुष्याचा अर्थ समजू लागला तेव्हापासून मी जीवनाचे एक तत्त्व सतत अनुसरत आलो. ते म्हणजे माझ्या समाजबांधवाची सेवा करण्याचे. एवढेच लक्ष मी कधीच दुसऱ्या प्रश्नाकडे दिले नाही. माझ्या समाजाचे हितसंबंध मला सुरक्षित केलेले पाहिजे. माझ्या आजवरच्या आयुष्याचे तेच ध्येय होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, जेव्हा माझा मुलगा राजरत्न यांचा मृत्यू झाला होता तेव्हा काही लोक माझ्याकडे येऊन राजरत्न कफन आणायला पैसे मागायला आले होते. पण माझ्याकडे स्वतःच्या मुलाला कफन विकत आणण्यापुरते सुद्धा पैसे नव्हते. शेवटी माझी पत्नी रमाबाईने आपल्या स्वतःच्या अंगावरील साडीचा एक पदर फाडून दिला आणि मग आम्ही राजरत्न त्यामध्ये गुंडाळून स्मशानात घेऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी जेवढी गरिबी अनुभवली आहे तेवढी गरिबी कदाचित भारतातील एकाही नेत्याने अनुभवली नसेल. मी गरीब असूनही कधी गरिबीचे कारण सांगून माझा स्वाभिमान व माझे आंदोलन कधीच कमी पडू दिले नाही. एवढी गरिबी असूनही मी पैशासाठी विकलो गेलो नाही आणि यापुढील आयुष्याचेही ध्येय तेच राहणार आहे. आणि हेच ध्येय प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या प्रत्येक रक्ताच्या माणसासाठी काम करीतच राहावे. प्रत्येकाने आपल्या समोर एकच ध्येय बनवा आणि आपल्या बांधवांना एकत्रित करा. कारण तुम्ही एकत्र आल्याशिवाय तुम्ही कोणालाही लढा देऊ शकत नाही. कारण एकीचे बळे हे कोणीही जगात मोडू शकत नाही. म्हणून खूप शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. गरिबीमुळे स्वाभिमान गहाण ठेवू नका. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.